नमस्कार भावांनो बहिणींनो, आज पोळ्याचा सण आहे. आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक चालू आहे आमच्या. हवा पुरण शिजत आहे. तो मसाला, खडी मसाला, धने, ही कांदा, हिरवी मिरची, अद्रक, इथं लसूण अजून चोळायचं चालू आहे. हे खिस केलेलं खोबरं हे सगळं मी भाजून घ्यायचं. पुन्हा ह्याच्यात पुरणाची डाळ थोडी घ्यायची, ती भाजायची आणि आपलं ताज्या मसाल्याचं आमटी करायची, पोळ्या करायच्या. सगळ्या रानातल्या देवाला निवदवती असते. तर तिसरा पंचाला मग बैलाची पूजा करायची. आम्हाला बैल नाही तर पण वस्तीवर पोळवा भरतो, तिथं पूजा करायला जायचं. तिथल्या देवाला ताट भरून घ्यायचं. मला बी कर गं 2-4 पोळ्या. तुला सोडून कशी खाईन ग बाई मी. आणि थोडी आमटी बी कर. मग काय कर आता, तू मला करू लाग. तू काय करता भाज्याचं पीठ आणि मी त्यावर आमटीचं सामान करते. पुरण परतू आणि पोळ्याचं पीठ तिंबून ठेवू म्हणजे भिजन. दोघी दोघी पण पटकीने करू स्वयंपाक. पण हे होईल ना ग, काय मला उशीर होईल ना. कशाने उशीर होईल? मला थोडं काम आहे ना. काय काम आहे आता तुला? आता माझी मीटिंग आहे ना. मीटिंग कशाची मीटिंग आहे? तसली. आता तर आल्या म्हणलीस आले मम्मा मी. हो म्हणजे आले, पण मला काय वाटलं झालंय काय की बघ खायला, त्या हिशोबाने मी आलते. आता नाही म्हटलं तरी अर्धा तास लागन आणखी. तिसरा पारा असतो ह्यो स्वयंपाक आणि अर्धा तास का लागाना तुला? तुझी मीटिंग का व्हाय ना? ह्यो सण दिवस मावळायला असतो. बैलाला त्याला निवड दाखवून मग मी काय करते, जाते थोडंफार खाऊन वापस येते म्हणजे दुसऱ्या टायमाचं खायला. आता कशाला जा झाली या? मग हिथं करावं लागन ना, म्हणजे हिथं बसावं लागन ना, म्हणजे टाइम जाईन ग इथं टाइम, म्हणून म्हणलं. अगं मग टाइम जाऊ दे ना. मग आता स्वयंपाक तर करायचा आहे ना. जातील स्वयंपाक करतील खातील माघारी येते होईल. त्यावरच तुला काहीतरी करते ना, पोहे बिहे तवा करू आपण. तसं म्हणलं मग जमन. मग पोहे आपण करू दोघी पण पोहे करून देते. भूक लागली तर आणि मग स्वयंपाक करू 4च्या टायमाला. मला काही जास्त न ग बघ, कारण मी जिमला जाते. मला काही जास्त खाऊन जमणार नाही. मला काय कर, फक्त 6 पोळ्या आणि वाटीभर तूप आणि लिटरभर दूध आणि तांब्याभर आमटी. हा आणि एक आपला बारका असा जरा मोठा लट असा डबा भरून भात. एवढंच बास मला. मी जिमला जाते, मला जास्त खायला जमत. भजे, कुरडई, पापड. आणि हे आहे का, मी शुगर खात नाही बघ. गुळातलं करावं लागेल. गुळातलंच करायचंय पुरण. गुळ आहे का? मग गुळातल्या पोळ्या कर. म्हणजे मग गुळातल्या म्हणल्यावर काय कर, 8च कर मम्मा. जाऊ दे. जिमला गेलो तेवढं खावं लागतं. तेवढं खावं लागतंय. अगं मी आता ऐकलंय जिमला गेलो कुठं काय ते कर आलेली मटकी हे पण. हो म्हणजे ते खावं लागतं. पण आज माझा चिड्डे पोळ्याचं तर पुरण. अगं मग चिड्डेला खावं लागतं आणि असं हिरीवारी मग प्रोटीनचं खावं लागतं. सणा दिवशी 10 खावं लागतं. नाही आज चिड्डे असतो ना आठवड्यातून एकदा, मग त्या दिवशी खावं लागतं. किती कसला चिड्डे काय किंवा बाबा आपल्याला तर यातलं काहीच कळत नाही. आम्ही टाकल्याच होत्या पुरणपोळ्याचं आपलं. तुम्हाला मी म्हटलं खातात का नाही, एक तरी खाता. आणि शिवला एखादी एकीने काय होतंय आज मला चिड्डे. 7-10 पोळ्याचं टाकलं होतं बघ. शिव, आरू, मी, पप्पा तुझा, आपल्या सगळ्या पुरतून. तुला 10 मांडल्यावर दिदू पुरण नाही टाकलं मी एवढं मोठं. म्हणलं तुमचं जिमचं चालू आहे, खातात का नाही. बरं जाऊ दे. मग काय कर आता, तुम्ही राहतच मला दे. कारण माझा चिड्डे डबल येत नाही ना. तुम्ही उद्या करून खाता, पण मला उद्या जमत नाही ना. बरं तू काय कर आता, ह्या आठवड्यासारखं सणच खायचं. तू खा, गॅसर बाळ सगळेजण खा. आणि मग बरं तू खाय. लक्ष्मी येते ना आता, लक्ष्मीला बी पोळ्या करायच्या. तेव्हा काय कर, जास्त कर. हो तू आधी सांगून तू बघ मला. तुला मी आधीच सांगितले 10 खाणार आहे का 15 खाणार आहे. तुझा चिड्ड्याचेच दिवस आहे की पुन्हा आणखीन येतो दुसऱ्या आठवड्यातला चिड्डे. म्हणजे सण आला की चिड्डे येतो होय. आठवड्यातून एकदा असते ना चिड्डे. अगं मग आधी तरी सांगायचं ना ग. तू चांगली चिरभर डाळ टाकली तुझ्या चिड्डीला. पुढच्या वेळेस 2 शिर टाक. तुला माहिती ना पोतभर डाळ केली. आता रोज खात नाहीत म्हणून मी नाही बाय टाकली. आपली टाकली तरी बी 1.5 चिप्ट टाकली. बरोबर. हो